राम राम मंडळी. तर आज आपण आलो आहोत शेतामध्ये. ह्या सुंदर गार अशा हवेमध्ये ग्रीवाला तर झोपच लागली. हे बघा किती सुंदर शेताचं वातावरण आहे. एकदम छान वाटत होतं. ही अशी फणस, रामफळ, कैरी म्हणजेच आंबा याची झाडं आहेत आमच्या चुलत सासऱ्यांच्या शेतामध्ये. आणि आता आम्ही जात आहोत आमच्या शेताकडे. गाडी ही फक्त एवढी इथपर्यंतच येते, तिथून पुढे आपल्याला पायीच जायला लागतं. इथे त्यांचं हरभरे काढण्याचं काम चालू होतं, त्यामुळे बॅकग्राऊंडला हा ट्रॅक्टरचा आवाज येतोय. आणि इथे साईडला मकाही काढून ठेवलेला आहे. इथून पुढे सरळ चालत गेलं का ही डाळिंबाची बाग लागते. हे सगळं शेत चुलत सासऱ्यांचं आहे. साधारणतः 2-3 चुलत सासरे मिळून. आपलं डॅडी का नाही येते? डॅडी फक्त सारंगी करतो शेतात येऊन. पण शेतात येऊन इथे स्पृहाचे आजोबा आम्हाला सांगतायत की आपली शेती कुठून कुठपर्यंत आहे. या बांधापासून त्या बांधापर्यंत, त्या झाडापर्यंत असं एकदम व्यवस्थित ते समजावून सांगत होते. आणि हल्लीच 2 दिवसापूर्वी इथे बोरिंगही करण्यात आली होती. ती दाखवायला ते आम्हाला नेत आहेत. आम्ही मुंबईत असल्यामुळे शेती ही काही कोणी करत नाही, ती लावून दिलेलीच असते. त्यांनी ती बोरिंग केलेली, पण अनफॉर्च्युनेटली त्याला पाणीच लागलं नाही आहे. आणि 2 दिवसांनी शिवाय अजून ते एका ठिकाणी करणार होते. तर अशी ही आमची शेती, अगदी डोंगरच्या जवळ, मस्त अशा वातावरणात. शेतातलं क्लायमेट काहीतरी वेगळंच होतं, पण खूप छान वाटत होतं. काय होल करणार आहोत, मग त्याच्या इकडे आपल्याला पाणी मिळेल. हा व्ह्यू खूप भारी आहे. शेती पण खूप मस्त आहे. एवढं मोकळं मोकळं वाटतंय ना, मस्त मजा येते. तर कुठेतरी जात पण माहिती नाही कुठे का. तर या मी खूप स्ट्रगल करते. स्ट्रगल गाइस, क्या बोलते हो गाइस? मस्त दिखते हम दोनों. धन्यवाद गाइस. ग्रीवा झोपली आहे. तरी ती झोपली होती दुपारी. आणि जर ती नसते झोपली, नाही झोपली. आपली झोपडी का? झोपडी होती पहिला इथे, कोणीतरी आग लावून दिलेली. एका सगळं जळून गेलं. झोपडं पण जळून गेलेलं. झोपडीला आग लावली कोणी? मुद्दामून. इथे होती झोपडी. त्याचा जो एंड आहे ना, त्या एंड पासून सरळ तिकडनं इथपर्यंत, या कॉर्नर पासून हा कॉर्नर, या कॉर्नर पासून इथून, आणि इकडनं हे झाड दिसतंय ना, हे झाड, तो कॉर्नर, तिकडनं सरळ 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 खाली गेलीस की तो खालचा निम आहे ना, तो कॉर्नर. आणि तसं एवढं आपलं आहे. तू माणूस एवढं करणार आहे, हे पूर्ण साध्य इकडे चालू आहे की हे आपण काम नवीन घेतलंय. आणि हे आमचं जुनंच शेत आहे. अरे कुठे जात आहे? हा, कुठे जातो आता आपण? पुढचं बांध बघायला. हे पहिलं सगळे बांधले नव्हते, त्यांनी सगळं सपाट केलं, एकसारखं केलं. सगळं लेवल करून टाकलं. ते आपलं पाणी जायचं ते नाही का, स्प्रो आगळ्या पाणी खेळायच्या. हा तेच ना, टाकी तिकडे तिकडे फेकून दिली. इकडे टाकली ती तिकडे टाकली. यांना मध्ये काहीच नको पाहिजे. एखादं लावायचं असेल. आपण या शेतात काय डाळिंब लावणार आहोत. आपण नाही ते लावणार, आपण नाही लावणार. आपलं शेत नाही, त्यांचं शेत आहे. आपण घेतलंय. शेत आपलं आहे. हां, त्यांनी घेतलंय. अरे थांब ना, मला खेळायचं आहे. व्हर्टिकलच.
हे आहे गहू कापणीचं मशीन. शेतात नंबर लागलेले असतात, कोणाच्या शेतानंतर कोणाकडे हे जाणार, कोणाच्या शेतानंतर कोणाकडे जाणार. तसं आता ह्या शेतातला हा एक गहू कापायचा त्यांचा नंबर आहे. आता आम्ही चाललो आहे चुलत सासऱ्यांच्या घराकडे. ग्रीवास्पृहाचे एक काका त्यांना रामफळ काढून देत आहेत ताजे ताजे झाडावर. ते सांगत होता एक आणि मी इथे आज जाऊन आणि चहा बनवला, तेही ताज्या दुधाचा, ताज्या म्हशीच्या दुधाचा. आमच्या मोठ्या दिरांनी मस्त दूध काढून आणलं ताजं ताजं आणि मग आम्ही चहा ठेवला. ते पण अजून ते काही म्हशींचं दूध तिकडे काढतातच आहे. अरे नाही मला नाही बाई. ह्या चहाची टेस्ट काहीतरी वेगळीच लागते, एकदम एकदम मस्त. आणि शिवाय हे शेताचं वातावरण, वाव, एकदमच मस्त. ते पहा आमचे एक दीर तिथे म्हशीचं दूध काढतात. मशीन जे इथपर्यंत येऊन पोचलंय. थोड्याच वेळात इथलं काम चालू होईल. संध्याकाळची वेळ आहे. आता बैल आणि बैलगाडी घरी जाण्यासाठी निघाले. आम्ही इथे ग्रीवाला बसलो होतो, पण तिने आधी कधी बघितलं नाही, त्यामध्ये बसलीच नाही. तर बाबा तयार होते की एक चक्कर पोरींना मारून आणतो. संध्याकाळचा सूर्य मावळतीला आलेला, मस्त, अगदी छान मस्त वातावरण होतं. असं वाटत होतं इथून घरी जाऊच नाही, इतकं छान वाटत होतं इथे. चला आता आम्ही जातो घरी. बाय.